आघाडीकडून आपण पाहतोय सुदर्शन रेड्डी सध्या रिंगणात आहेत। ही थेट दृश्य सुद्धा आपण पाहणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मतदान झालेलं आहे। मतदानाकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी आत गेल्याची ही दृश्य। मतदानाला आता सुरुवात होतीये। पहिलं मतदान अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतायत। ही थेट दृश्य आपण पाहतोय या क्षणी। त्यानंतर एकामागून एक इतर खासदार मतदानाकरता पोहोचतील। बरोबर 10 वाजता या ठिकाणी उपराष्ट्रपती पदासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। संसद भवन परिसरातल्या या हॉलमध्ये हे मतदान होत असल्याची ही दृश्य। विशेष म्हणजे एनडीएचं पारडं यात जड आहे। जर आपण संख्याबळ पाहिलं तर एनडीएकडे एकूण 425 खासदार आहेत। यामध्ये एकट्या भाजपकडे 342 खासदार आहेत। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे वायएसआरसीपी यांनी पाठिंबा एनडीएला दिल्यामुळे संख्याबळ अधिकच वाढताना दिसतंय। त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात होत असलेली ही लढत अधिक महत्त्वाची मानली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे आणि काही क्षणापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मतदानाकरता निघालेले होते तेव्हाची ही दृश्य। त्यानंतर एकामागून एक इतर खासदार या ठिकाणी मतदान करतील। निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदानाचा कोटा जो आहे तो ठरलेला असतो आणि त्यानुसारच ही निवडणूक होत असते। थेट दृश्य मतदान स्थळावरची या क्षणी आपण पाहतोय। सीपी राधाकृष्णन यांच्याकडे दक्षिणेतील एक महत्त्वाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं, तर रेड्डी देखील इंडिया आघाडीचे एक महत्त्वाचा चेहरा। त्यामुळे दोनही दाक्षिणात्य नेते असल्या कारणानं यात कोणता नेता बाजी मारणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। दृश्य आपण पाहतोय। एकामागून एक मंत्री या ठिकाणी मतदान करतायत। राजनाथ सिंग यांनी आता मतदान केलेलं आहे। काही वेळात राहुल गांधी देखील त्या ठिकाणी मतदान करण्याकरता पोहोचतील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, मतदानाला अखेर सुरुवात। नक्कीच लागली, मतदानाला सुरुवात झालेली आहे। काल जर आपण बघितलं तर दोन्ही सत्ताधारी पक्ष असेल किंवा इंडिया आघाडी असेल यांनी दोघांनी सुद्धा खासदारांना मार्गदर्शनपर सूचना दिलेल्या होत्या। मतदान कसं करायचं यासाठी एक मॉकपोल देखील घेण्यात आलेला होता। त्यानंतर आज जर बघतोय तर आज मतदानाला सुरुवात झालेली आहे। जगदीप धनखड यांनी राजीनामा तडकाफडकी दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची जी पोस्ट होती ती खाली होती आणि या पोस्टसाठी ही निवडणूक सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की दोन उमेदवार आहेत, एक सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि दुसरे जे आहेत
ते बी सुदर्शन रेड्डी जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. दोघंही प्रतिनिधी दाक्षिणात्य आहेत, एक तामिळनाडूचे आहेत तर एक तेलंगणाचे आहेत. जर एकंदरीत बघितलं तर पहिलं जे मतदान आहे ते मोदींनी केलेलं आहे. 10 वाजता याची सुरुवात होणार होती, मात्र त्याआधीच याची सुरुवात आपण बघतोय की 10 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि सुरुवात झालेली आहे मतदानाला. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत याचं जे रिझल्ट आहे तो येणं अपेक्षित आहे. आणि निवडणूक अधिकारी जे आहेत ते राज्यसभेचे सरचिटणीस असणारे PC मोदी यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक नेमकी काय, निवडणुकीचा रिझल्ट नेमका काय लागतोय हे बघणं महत्वाचं आहे. आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा रिझल्ट येणं अपेक्षित आहे लागू. अगदी यामध्ये मात्र या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर NDAचं पारडं हे जड मानलं जात आहे. ही तर एक जमेची बाजू आहेच. याशिवाय आणखीन एका पक्षानं या ठिकाणी NDAला पाठिंबा दिल्या कारणानं अर्थातच NDAचं बळ अधिकच वाढलं असल्याचं दिसतंय. यामध्ये YSRCP या पक्षानं NDAला पाठिंबा दिलेला आहे. NDAकडून CP राधाकृष्णन हे रिंगणात आहेत, जे महाराष्ट्राचे आता माजी राज्यपाल सुद्धा होते. नक्कीच लागली. आपण जर बघतोय तर NDAचं जे बळ आहे ते वाढतानाच पाहायला मिळतंय. याचं कारण अनेक पक्ष जे आहेत ते NDAला सपोर्ट करताना पाहायला मिळतात. आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्यात देखील जवळपास जे खासदार होते, जे पक्षाचे नेते होते, त्यांना स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी फोन केलेला होता. त्यांना देखील सांगितलेलं होतं की आम्हाला तुम्ही पाठिंबा द्या. मात्र त्यावेळेला इंडिया आघाडीचे जे पक्ष होते त्यांनी चक्क नकार दिलेला पाहायला मिळाला होता. मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्ण देशाची ही निवडणूक आहे, त्यामुळे विविध छोटे छोटे जे पक्ष आहेत ते देखील NDAलाच पाठिंबा देताना पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी CP राधाकृष्णन यांचं पारडं जे आहे ते जड झालेलं पाहायला मिळतंय. जवळपास आता देखील जी माहिती मिळते त्यानुसार 12 खासदार आहेत, त्यांनी देखील NDAला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे स्वतः NDAचे जे खासदार आहेत ते आणि जे पाठिंबा देणारे खासदार आहेत ते त्यांची संख्या जर बघितली तर ती करा काही सेकंद तुम्हाला मी थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.